भारताच्या कम्युनिस्ट पक्षाला म्हणजे ज्याला भाकप असे म्हटलं जातं, CPI कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया यंदा 100 वर्ष पूर्ण होत आहेत. विशेष म्हणजे याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेलाही 100 वर्ष पूर्ण झाली. आधुनिक भारताच्या वाटचालीतील या दोन प्रमुख राजकीय विचारधारा असलेल्या पक्ष संघटनांचं आजचं चित्र मात्र पूर्णपणे भिन्न आहे. संघाची शाखा असलेला भाजप आज देशात केंद्र आणि राज्य स्तरावर मजबूत सरकार चालवतोय. संघाच्या विविध अशा 250 संघटना अनेक क्षेत्रात काम करत आहेत, तर दुसरीकडे 3 राज्यात सत्ता असलेला कम्युनिस्ट पक्ष मात्र आता फक्त केरळमध्ये सत्ताधारी म्हणून उरलाय आणि कम्युनिस्ट विचारसरणीचीही पिछेहाट होत आहे. भारतामध्ये आता 100 वर्ष पूर्ण करणारा एकेकाळी लोकशाही मार्गाने केरळमध्ये राज्य सरकार आणल्यामुळे जगभरात चर्चित असलेला असा भारतीय कम्युनिस्ट पक्ष, त्याचं वर्तमान, त्यावरचा हा रिपोर्ट. लाल किले पे लाल निशान, लाल सलाम लाल सलाम. एकेकाळी साऱ्या देशावर राज्य करण्याचं आणि भारतात कामगारांचं शासन आणण्याचं स्वप्न पाहणाऱ्या कम्युनिस्टांची ही घोषणा होती. 20व्या शतकाच्या सुरुवातीला जागतिक धामधुमीत भारतातील शिक्षित वर्ग, राजकीय दृष्ट्या सजग लोक हे काँग्रेसच्या मुख्य धारेकडे किंवा कम्युनिझम, हिंदुत्ववाद अशा अन्य मार्गांकडे आकर्षित होत होते. 1917च्या रशियन राज्यक्रांतीमुळे रशियातील झार राजवट संपुष्टात येऊन तिथे साम्यवादी शासन आलं. कार्ल मार्क्स आणि फ्रेडरिक एंगल्स यांच्या नव्या आर्थिक आणि श्रमसाधनांच्या मालकीच्या फेररचनेचा वैचारिक पाया, तसंच लेनिनच्या नेतृत्वात सोव्हिएत रशिया उदयाला आला. कामगारांचं सरकार, सरकारच्या हाती सर्व संसाधनं आणि संपत्तीचं समान वाटप या तत्वावर भांडवलशाहीला नाकारणारी ही व्यवस्था होती. जगातील अनेक देशात या साम्यवादाचं लोण पसरलं. अगदी लोकमान्य टिळकांना सुद्धा त्यांच्या अखेरच्या काळात साम्यवादाविषयी आत्मीयता वाटायला लागली होती. याच वातावरणात M.N. रॉय आणि श्रीपाद अमृत डांगे यांच्यासारख्या ध्येयवादी तरुणांना साम्यवाद खुणावत होता. डांगे यांच्या प्रयत्नांनी 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष स्थापन झाला. ऑल इंडिया किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि सांस्कृतिक व कला क्षेत्रासाठी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन IPTA अशा विविध संघटनांद्वारे कम्युनिस्ट पक्षाने भारतात काम सुरू केलं. स्वातंत्र्यानंतरही हैदराबाद मुक्तीसंग्राम, गोवा मुक्तीसंग्राम असे स्वातंत्र्य लढे आणि भारतीय कामगार क्षेत्रातील असंख्य संघर्षात कम्युनिस्टांचा सहभाग राहिला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही ते आघाडीवर होते. साहित्यिक कलावंत अण्णाभाऊ साठे हे त्यातलं एक मोठं नाव. हिंदी चित्रपटसृष्टीत बलराज सहानी, A.K. हनगल हे थेट कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित होते. तर रझा सुझा हुसेन गायतोंडे यांच्या प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुप सारख्या चळवळीवर कम्युनिस्ट विचारांची छाया होती. मराठीत अनिल बर्वे यांच्या थँक्यू मिस्टर ग्लॅड या नाटकात जेलर आणि नक्षल यांच्यातला संघर्ष येतो. महेश एलकुंचवार यांच्या पार्टी या नाटकात कम्युनिस्ट चळवळीत असलेला नायक आहे. महाराष्ट्रातले गोविंद पानसरे हे तर आघाडीचे कम्युनिस्ट होते. देशाच्या सामाजिक सांस्कृतिक विश्वावर प्रभाव असणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने केरळमध्ये लोकशाही मार्गाने सत्ता मिळवून जागतिक इतिहास रचला. पश्चिम बंगाल, त्रिपुरा या राज्यात डाव्यांची अनेक वर्ष सत्ता होती. कमी संख्या असली तरी स्वातंत्र्योत्तर भारतात बरीच वर्ष डाव्यांचे संसदेत अनेक खासदार असत. काँग्रेस प्रणित UPA सरकार तर डाव्यांच्याच विरोधामुळे अडचणीत आलं. मात्र इतक्या प्रभावी पक्ष आणि विचारसरणीचे भारतात मात्र पतनच होत गेलं. मूळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाची 2 शकलं झाली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष वेगळा झाला. कडव्या डाव्यांनी भाकप माओवादी सुरू केला, ज्यावर बंदी आहे. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरातल्या डाव्यांची सत्ता गेली. केरळमधल्या राज्य सरकार आणि दिल्लीमधील JNU मधल्या विद्यार्थी चळवळीतच काय ते डाव्यांचं वर्चस्व दिसून येतं. देशात 90च्या दशकानंतर आलेल्या काही सुबत्तेनंतर तरुणाई डाव्या विचारांपासून लांब जाते. अशा स्थितीत कम्युनिस्ट पक्षाला आणि विचारांना नवचेतना देण्याचं मोठं आव्हान आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. आणि याबाबतीत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अजित अभ्यंकर. अभ्यंकरजी, आपलं स्वागत आहे पुढारी न्यूजवर. 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 2 प्रमुख विचारधारांना 100 वर्ष होत आहेत. संघाला 100 वर्ष झाली.
आणि कम्युनिस्ट भाकपला 100 वर्ष होत आहे, ज्याचा पुढचा भाग माकप हा त्याच्यातूनच बाहेर आलेला आहे. म्हणून तुम्हाला मी विचारतोय की ही तुलना कशी करावी आणि वर्तमान काय, भविष्य काय? बघा, ही तुलना ही जी आहे, ही तुलना या दोन संघटनांची करणं चुकीची आहे. कारण या दोन्ही संघटना ज्याच्यासाठी उभ्या आहेत त्याचं प्रवक्ते पण ते करतात. त्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे की कम्युनिस्ट पक्ष जो आहे हा कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्ट विचारसरणी ही समाजामध्ये मूलभूत परिवर्तन करून समाजामधलं शोषण नष्ट करायचं आणि श्रमिकांचं राज्य, म्हणजे श्रमिक शेतकरी असतील, श्रमिक कामगार असतील, त्यांचं राज्य स्थापन करून संपूर्ण मानवी इतिहासाचीच दिशा ही एका नव्या दिशेने आणि नव्या पहाटेकडे न्यायची असं स्वप्न असलेला हा कम्युनिस्ट विचार आहे. मी राष्ट्रसंघाच्या बद्दल बोलून वेळ घालवणार नाही, परंतु त्यांची विचारसरणी अर्थातच असं काही भविष्य घडवायचे नाही. त्यांना जी इथली परंपरा आहे, जाती व्यवस्था आहे, इथं शोषण आहे, वर्ग व्यवस्था आहे, या सगळ्याचं संरक्षण करायचं. जैसे ते वादी, त्याला कुठे धक्का लागू नये, स्त्री पुरुष विषमता आहे, हे सगळं जैसे ते वादी ठेवून मालमत्ता संबंध. अभ्यंकरजी, मी फक्त वेळेची मर्यादा घेऊन माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. भाकप समोर किंवा मी भाकप माकप मध्ये जात नाही. भारतीय कम्युनिस्ट चळवळ विचारसरणी याला जागतिक आणि भारताच्या पातळीला जी पिछेहाट आहे, ममदानींचा एक विजय म्हणजे काही कम्युनिस्ट चळवळीचा विजय नाहीये, पण भारतासारख्या एका महत्वाच्या देशामध्ये ती पिछेहाट मोठी आहे, ज्याने एकेकाळी देशाच्या सरकारला प्रभावित केलं होतं. त्याचं वर्तमान आणि भविष्य कसं आहे? नाही, त्याचं वर्तमान हे आहे की ज्या रीतीने, हे बघा, कम्युनिस्ट पक्ष हा स्वतंत्र संघटना म्हणून असा आकाशातून पडत नाही. जमिनीवरचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नातून कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट चळवळ निर्माण होत असते. आणि त्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर आपल्या इथल्या व्यवस्थेची वाटचाल ही निदान काही स्पर्धात्मक भांडवलशाहीचा निदान आभास तरी होता. आता आपण ज्या दिशेने चाललेलो आहोत त्या दिशेने मालमत्तेचं केंद्रीकरण अधिक होते, शोषण वाढते, बेरोजगारी वाढते. आणि हेच कम्युनिस्ट पक्षाचं भवितव्य आहे की जोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्न, अशा प्रकारचं शोषण आहे, तोपर्यंत कम्युनिस्ट विचार. पण मग हे कॉम्रेड अभ्यंकर, मग हे तरुण, आता तुम्ही म्हणालात शोषण, एक नुसते गिग वर्कर्स आपण घेऊयात, हे प्रचंड मोठ्या संख्येने असणारा अनऑर्गनाइज, असंघटित क्षेत्रातले कामगार, बाकी सगळा समाज सोडून द्या, एकेकाळी मध्यमवर्ग कम्युनिस्टांबरोबर असायचा, पण ज्यांचं शोषण होतंय तो शेतकरी असेल, नाहीतर गिग वर्कर्स असतील, असंघटित कामगार असतील, तेही तुमच्याकडे येत नाहीत, सदस्य होत नाहीत, मतदान करत नाही. नाही, एक्झॅक्टली नाही, तुमचं मतदान करत नाहीत हा वेगळा मुद्दा आहे, परंतु येत नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. ते सत्य नाहीये. तुम्ही जर पाहिलं तर कम्युनिस्ट कार्यकर्ते आज संघटित कामगार वर्गामध्ये जेवढं काम करतात त्याच्या 10पट काम ते असंघटित विभागात करतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जो गिग वर्कर सांगितला, अगदी रस्त्यावरचा सेल्फ एम्प्लॉयड पाहिला, रिक्षावाला पाहिलात, हे किंवा शेतकरी आहे, शेतकरी आंदोलनामध्ये तुम्हाला गेले कित्येक वर्षामध्ये, म्हणजे गेल्या 10-15 वर्षापूर्वी कम्युनिस्ट नेतृत्व दिसलं नसतं. आज ते तुम्हाला महाराष्ट्रात आणि देशात मोठ्या प्रमाणात दिसतंय. आणि म्हणून जो देशातला असंघटित आहे आजपर्यंत राहिलेला, त्याला संघटित करून त्याच्या शोषणाला वाचा फुटण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते हे पूर्णपणे कामाला लागलेले आहेत. त्याच्यामुळे मध्यम वर्गातून होणारी जी भरती आहे आणि मध्यम वर्गात होणारा जो अपप्रचार आहे तो जरी निश्चितपणे वाढलेला असला तरी ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. आणि तुम्हाला याचं वेगळं चित्र हे येत्या काही वर्षात नक्की दिसणार आहे. एक नवी पहाट विचाराची, कारण किती दिवस लोक पचवणार, तेव्हा एक मर्यादा आहे तेव्हा. आणि शोषण तुम्ही झाकू शकत नाही, म्हणून बेरोजगारांची आणि असंघटितांची फार मोठी चळवळ आणि त्याची लाट आपल्याला काही दिवसातच या देशामध्ये, नवे या जगामध्ये येणार आहे आणि ती येते आहे. याची मला केवळ कम्युनिस्ट आहे केवळ आशावाद सांगायचा म्हणून नाही, नंबर्स मध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की आमची ट्रेड युनियनची सदस्य संख्या की असंघटित विभागात सगळ्यात जास्त आहे, संघटित विभागात नाही. अभ्यंकरजी, आपले आभार, धन्यवाद. आणि आपल्याला, आपल्या पक्षाला, आता मी पुन्हा म्हणालो तसं, मी माकप भाकप वेगळं बघत नाहीये, कम्युनिस्ट तुमच्या चळवळीला, पक्षाला शुभेच्छा आणि सदिच्छा.